माननीय श्री हुलगे सर, उपमुख्याध्यापक श्रीमान चंदुलाल शेठ हाईस्कूल, मान्य डॉक्टर अनिता आवटे मॅडम, प्रिन्सिपल ICS कॉलेज खेड, मान्य डॉक्टर सचिन भोसले सर, कोऑर्डिनेटर ITCS BMS विभाग ICS कॉलेज खेड, तसेच सर्व मेंटॉर, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ आणि सर्व सहभागी विद्यार्थी सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. BMS साठी ऍडमिशन घेऊ शकतात, पण त्याच्यात एक AICTE अंडर गेल्यामुळे तुम्हाला CET जी आहे ती तुम्हाला कंपल्सरी आहे. तर CET ची जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला नंतर थोड्या वेळाने भोसले मॅडम एक्सप्लेन करणारच आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे, हे सगळी जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला आम्ही त्याच्यात मार्गदर्शन करणारच आहोत. पण जर तुम्हाला BMS मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला CET ही कंपल्सरीच आहे. आणि हे त्याच्यासाठी खरं कारण हेच आहे की आता एवढ्या लवकर प्रोग्राम घेण्याचं कारण हेच आहे, कारण आता CET ची एक्झामचे डेट्स जे आहेत ते येणार आहेत लवकरात लवकर. त्यासाठी हा लवकरात लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न होता. तर इनटेक कॅपॅसिटी युनिव्हर्सिटीने ज्या दिलेल्या सीट्स असतात, तर BSc डिपार्टमेंटला टोटल 60 सीट्स अवेलेबल असतात. म्हणजे 60 मुलं एका वर्षी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ शकतात. तसं CS साठी पण 60 मुलं आणि BMS साठी सुद्धा 60 मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. पण आपल्याकडे दरवर्षीच ऍडमिशन फुल होतात, त्याच्यामुळे आपल्या 12 म्हणजे 12 जे सीट्स असतात ते वाढवून घ्यावे लागतात युनिव्हर्सिटी कडून. सो तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त आपलीच मुलं म्हणजे तुम्ही ज्युनियर कॉलेज सजवन ज्युनियर कॉलेजचीच मुलं आहात, तर ती आपलीच एकच शिक्षण संस्था आहे आणि आपल्या मुलांनाच तिथे सीट्स लवकरात लवकर भेटाव्या म्हणून हे खरं तर हा कार्यक्रम आजचा आहे तो आहे. तर तुम्ही नक्कीच हा जो प्रोग्राम आहे त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच इथे ऍडमिशन घेण्याचा विचार कराल. ठीक आहे. तर मी प्रोफेशनल मागासपासून बोलते, तर ऍक्च्युअली प्रोफेशनल का बोलतात याला, हे जे 3 कोर्सेस आहेत ते प्रोफेशनल मध्ये का येतात याचं खरं कारण आहे तर सिलेबस. कारण युनिव्हर्सिटी जी आहे ती दर 5 वर्षांनी सिलेबस चेंज करत असते. आपला जो पॅटर्न आहे तो सेमिस्टर पॅटर्न आहे. म्हणजे प्रत्येक सेमिस्टर मध्ये तुम्हाला टोटल 6 सेमिस्टर असतात. प्रत्येक सेमिस्टर मध्ये तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात. कारण मार्केटमध्ये आता तुम्ही बघताय की सगळं डिजिटल झालंय, तर मार्केटमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत चाललेलं आहे. तर त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकता याव्या सगळ्या, त्याच्यात तुम्हाला करिअर करता यावं यासाठीच तुमच्या प्रत्येक सिलेबस मध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक सेमिस्टरला तुमचे सगळे सिलेबस चेंज होत असतो. आता याच्यात BSc मध्ये जर बोलायचं झालं, जे IT डिपार्टमेंट प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ओळखला जातो, तर तुम्हाला त्या क्षेत्रात जायचं असेल तर तुम्हाला जेवढे सब्जेक्ट लागणार आहेत तेवढे सगळे सब्जेक्ट तुमचे 1st to 6th सेमिस्टर पर्यंत सगळे सब्जेक्ट तुमचे असतात, इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. त्यात मी काय इथे टाकलेले आहेत मेन जे आहेत. आता प्रोग्रामिंग मध्ये C असेल, जावा असेल, पायथन असेल, डेटा स्ट्रक्चर असेल, मॅनेजमेंट मध्ये सॉफ्टवेअर मॅनेजमेंट सारखे सब्जेक्ट आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे, IoT जी नवीन टेक्नॉलॉजी आपली आता म्हणजे जी आता चालू आहे मार्केटमध्ये, दॅट इज इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेही तुमच्या सिलेबस मध्ये आहे. तुम्ही आता मगाशी जेव्हा कॉलेज फिरत होतात तेव्हा तुम्ही IoT लॅब बघितली असेल. आपल्याकडे स्पेशल IoT लॅब आहे त्याच्यासाठी. तर IoT एक सब्जेक्ट आहे आपल्या इथे. तसंच मोबाईल डेव्हलपमेंट जी किंवा आपण मोबाईल ऍप बोलतो त्याच्यासाठी अँड्रॉइड वेब डेव्हलपमेंट किंवा अँड्रॉइड डेव्हलपमेंट नावाचे सब्जेक्ट्स आहेत. तसंच वेब प्रोग्रामिंग सारखे सब्जेक्ट आहेत. ऍडव्हान्स वेब प्रोग्रामिंग आहे म्हणजे वेबसाईट बनवण्यासाठी जे लागणारे जेवढे सब्जेक्ट्स आहेत तेही आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लुडेड आहे. तसंच CS मध्ये सुद्धा सेम प्रोग्रामिंग लँग्वेजचे सब्जेक्ट्स आहेत. पायथॉन आहे, डेटा स्ट्रक्चर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, नेटवर्किंग सारखे, सिक्युरिटी कम्प्युटिंग आहे किंवा कम्प्युटर नेटवर्क आहे, असे सब्जेक्ट्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा सायन्सचे जेवढे सब्जेक्ट्स आहेत ते दोन्ही म्हणजे IT आणि CS मध्ये इन्क्लुडेड आहेत. म्हणजेच तुमचं डेटा सायन्स असेल, इथिकल हॅकिंग असेल, सायबर फॉरेन्सिक्स असेल, ह्याचे सगळे सब्जेक्ट्स आहेत विथ प्रॅक्टिकल्स तुम्हाला CS डिपार्टमेंट मध्ये बघायला मिळतील. तसंच BMS मध्ये तुम्हाला ऑपरेशनल असेल किंवा फायनान्स, मार्केटिंग आहे, सिस्टीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा रिलेटेड म्हणजे मॅनेजमेंट आहे किंवा HR रिलेटेड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे जी स्ट्रीम जे तुम्हाला करिअरसाठी इम्पॉर्टंट आहे BMS साठी, तर ते सगळे सब्जेक्ट तुमचे इथे इन्क्लुडेड आहेत. तर पुढच्या माहितीसाठी मी डॉक्टर विजय भोसले मॅम यांना विनंती करते की त्यांनी तुम्हाला पुढची माहिती द्यावी. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ, सर्व
माझे शिक्षक बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण कुठे आहोत तुम्हाला याचं भान नक्कीच आहे. माझ्या अगोदर बऱ्याच जणांनी तुम्हाला करिअर गायडन्स या संदर्भात माहिती दिली आणि यानंतरही तुम्हाला करिअरच्या संधी आणि दिशा दाखवण्यासाठी आपले बरेचसे शिक्षक त्या डिपार्टमेंट विषयी माहिती देण्यासाठी येणार आहेत. तर सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करते. मी डॉक्टर विजया सचिन भोसले फ्रॉम BMS डिपार्टमेंट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल BMS म्हणजे नक्की मेडिकल की कुठला BMS? बऱ्याच मुलांना याची माहिती नाही. तर BMSचं मिनिंग आहे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. या कोर्सला पुणे विद्यापीठामध्ये BBA या नावाने ओळखलं जातं. हा सुद्धा प्रोफेशनल कोर्स आहे. माझ्या कलीग अक्षता मॅडम त्यांनी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा सांगितला की आपल्याला सर्व विभागाचे सर्व शाखेचे विद्यार्थी 12वी मध्ये तुम्ही आर्ट्स मध्ये आहात, कॉमर्स मध्ये आहात, सायन्स मध्ये आहात, तर तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी BMS ला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये 50% फक्त अट आहे. त्यामध्ये आता AICTEच्या अंडर हा कोर्स गेल्यामुळे तुम्हाला CET देणं कंपल्सरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्याच्या या रंगमंचावर विविध भूमिका साकारणारे आपण सर्वजण आहोत आणि आपल्याला आपलं स्टेशन आलं की गाडी बदलावी लागते. आता तुमचं सुद्धा एक स्टेशन जवळ आलंय म्हणजे 12वीच्या परीक्षा होत आहेत. या परीक्षेनंतर पुढची गाडी मला कुठली पकडायची हे सांगण्याचं काम तुमचे शिक्षक तुम्हाला करतायत आणि त्यातून तुम्हाला चूज करायचंय की माझ्यासाठी बेस्ट काय आहे, मला कुठे जायचं आहे. बरीचशी मुलं अशी आहेत की 10वी मध्ये त्यांना कदाचित मार्गदर्शन मिळालं नसेल. मी आर्ट्सला आलो, मग आर्ट्स करून मला पुढे कुठल्या नोकरीच्या संधी आहेत, मला पुढे काहीच करता येणार नाही का, मला इंजिनियर होता आलं नाही, अशी काही भीतीदायक प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात. तर प्रोफेशनल कोर्समुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. प्रोफेशनल कोर्स आपण चूज का करायचा आहे? तर आपण जेव्हा आपल्या प्रवासाला निघालोय, आपला हा प्रवास आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रवासामध्ये जसं तुम्ही आयुष्याच्या प्रवासात निघालात तर बरोबर शिदोरी घेऊन जाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. का तर आपल्याला त्या प्रवासात कुठल्या अडचणी येऊ नये. तुम्हाला घरामध्ये आई वडील, तुम्ही आतापर्यंत खूपदा ट्रिपला गेला असाल, ट्रिपला जाताना तुम्ही काय करताय की तुमचं जे काही स्टेशन आहे ते फिक्स असतं, मला कुठे जायचं आहे. त्या प्रवासात जाताना बॅगेत काय काय भरायचं हे जसं तुम्ही काळजी घेता कारण की आपला प्रवास सुखकर व्हावा, तसंच हा प्रवास आयुष्याचा प्रवास आहे, एज्युकेशनल प्रवास आहे. या प्रवासात जाताना मला वेगवेगळ्या कोर्सची माहिती घेतल्यानंतर माझ्यासाठी बेस्ट काय हे चूज करायचंय आणि त्यासाठी आज आपण इथे सर्वजण आहोत. तर BMS बद्दल मी सांगताना मुद्दामून सांगेन की ह्या कोर्स बद्दल पुढची जी काही माहिती आहे ती घेण्यापूर्वी एक लक्षात ठेवा की तुमच्या एक्झामच्या आसपासच या CETच्या एक्झाम होतात आणि मागच्याच वर्षी हे सुरू झाल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नव्हती. आपण खूप साऱ्या रिक्वेस्ट करून पुन्हा ती एक्झाम घेण्याची विनंती करून यावर्षी ते साध्य झालं. काही ठराविक मुलांनी त्या एक्झाम नंतर दिल्या. पण तुम्ही सजग असावं. तुम्हाला पुढे काही करायचं असेल, कदाचित तुमचा निर्णय बदलेला आहे की दुसऱ्या कोर्सला जाऊया, पण जर BMSच करायचं असेल तर तुम्हाला CETची एक्झाम देणं मस्ट आहे. त्यासाठी तुम्हाला वेबसाईट्स दिलेल्या आहेत. वेबसाईटचं नाव मी तुम्हाला शेवटी सांगेन की कुठे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. ती CETची एक्झाम देताना तुम्हाला सगळ्यात प्रथम काय लक्षात घ्यायचं आहे की जे 100 मार्कांची ती एक्झाम होते त्यामध्ये 40 मार्क्स हे तुमचे इंग्लिशसाठी असणार आहे, 30 मार्क हे तुमचे लॉजिकल क्वेश्चनसाठी असणार आहे, 15 मार्क्स हे तुमचे जनरल नॉलेज जसं की ट्रेड, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स रिलेटेड असतील आणि तुमचे उरलेले 15 मार्क्स जे आहेत ते कम्प्युटर रिलेटेड असतील. ओके, तर प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कांसाठी असेल. एक्झाम खूप साधीशी आणि सरळ आहे, ज्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत. आर्ट्सचा, कॉमर्सचा, सायन्सचा कुठलाही विद्यार्थी असेल, मॅथ्स असेल, जॉग्राफी असेल, कोणीही ती एक्झाम रजिस्ट्रेशन करू शकतात.
मग आता प्रश्न उरतो की BMS करून मला काय फायदे मिळणार आहेत किंवा मी ICS मध्येच का BMS करायचंय. तर ह्या कोर्सची फी जर तुम्ही पुणे मुंबई इथे जर गेला तर लाखाच्या पेक्षा जास्त फी याची आहे. आपल्याकडे अगदी माफक दरामध्ये तुम्हाला ज्या मुंबई पुण्यात फॅसिलिटीज मिळतात त्या फॅसिलिटीज देण्याचा आपण प्रयत्न करतो. तुमच्या टीचिंग मेथड्स तुम्हाला PPT मध्ये दाखवलेले आहेत की आपण डिबेट किंवा PPT प्रेझेंटेशन हा पार्ट 12वीच्या मुलांना खूप हार्ड वाटत असेल तर तो इतका इझिली आपण कव्हर करतो, कारण त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. तुम्हाला किती लोकांना असं वाटतं की मी स्टेजवर जाऊन बोलू शकतो. आज तुम्हाला तुमचं नाव जरी विचारलं तरी सांगताना भीती वाटते. तर BMS हा कोर्स असा आहे की यामध्ये प्रामुख्याने आपण प्रेझेंटेशनवर भर देतो. इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात, क्लास वाईज इव्हेंट घेतले जातात, कम्युनिकेशनच्या लॅब आहेत, इंग्लिश लॅब आहे आपल्याकडे. तुम्हाला बेसिक इंटरव्ह्यू मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातात, आपले रुरल एरियामधली मुलं असल्यामुळे आपल्याला लँग्वेजचा बॅरियर येतो ज्यामुळे आपण बोलू शकत नाही. तर हे जे सगळं काही आहे तर ह्या अद्ययावत लॅब आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. PPT प्रेझेंटेशनच्या थ्रू त्या मुलाचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच काय की इथे तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप वाव मिळतो. आता BMS नंतर ऍक्च्युअली मला जॉब कुठले मिळतात, तर BMS नंतरचे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. तर त्याला आपण इथे MMS मुंबई विद्यापीठामध्ये त्याच कोर्सला MMS आणि पुणे विद्यापीठामध्ये MBA या नावाने ओळखलं जातं. तर नावामध्ये अजिबात घाबरण्याचं कारण नाही. MBA नंतर पुढे कुठले जॉब आहेत किंवा हा कोर्स केल्यानंतर कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात. तर जनरली तुम्हाला बँकिंग सेक्टर असेल, तुमचं टीचिंग सेक्टर असेल, एज्युकेशनल सेक्टर असेल, तुमचा इंडस्ट्रियल एरिया असेल, ऑल सेक्टरमध्ये मॅनेजमेंट आहे. असं कुठलंही एक सेक्टर नाही की जिथे तुम्हाला जॉब मिळणार नाही. तुम्ही जर हा कोर्स चूज केला तर भविष्यात तुम्हाला अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. कितीतरी लोकांचं ड्रीम असतं की मला फॉरेन कंट्रीत जाऊन जॉब करायचा आहे. तर हे ड्रीम जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला BMS हा कोर्स नक्कीच उपयोगाचा आहे. कारण आपण नेहमी ऐकतो की आपल्या रिलेशन मधला कोणीतरी एक मुलगा जर्मनीत जाऊन शिकतोय. एक स्टेटस को झालाय बघा सोसायटीमध्ये. जर तुम्ही बघाल तर तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असाल, कॉमर्सचे विद्यार्थी असाल, सायन्सचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला फॉरेन कंट्रीज मध्ये जाऊन जॉब करण्याच्या ज्या संधी आहेत त्या संधी तुम्हाला हा BMS कोर्स उपलब्ध करून देईल. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्यासाठी आपल्याला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील. CETच्या एक्झामला कोणीही इग्नोरन्स करू नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे जे काही नंबर्स आम्ही आज घेतलेले आहेत त्याचा एक ग्रुप तयार केला जाईल. CETच्या जशाही डेट्स येतील त्या पद्धतीने तुम्हाला सगळे अपडेट्स दिले जातील. तरीही काही विद्यार्थ्यांना जर अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि एक्झामला नक्की जायचंय. तर या BMSचा जो काही कोर्स आहे यामध्ये नक्की मला काय काय मिळणार आहे हे तुम्हाला समजलंय. या प्रवासात जाताना मला काय काय करायचंय ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी आज घेतली. तर यामध्ये तुम्हाला कोणाला जर काही क्वेश्चनिंग असतील तर हा सेशन संपल्यानंतर तुम्ही मला भेटू शकता. ओके. तर तुम्ही आज कॉलेज बघितलेलंच आहे. आपल्याकडे असणाऱ्या सर्व फॅसिलिटीज तुम्ही पाहिल्यात. आपल्याकडे सर्व स्टाफ जो आहे तो सुद्धा वेल एज्युकेटेड स्टाफ आहे. तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं आपल्या चेअरमन सरांनी की तुम्हाला फी मध्ये सुद्धा सवलत दिली जाते. काही स्कॉलरशिप अवेलेबल आहेत. तुम्हाला मुंबई स्कॉलरशिप आहे. काही एज्युकेशनल लोन फॅसिलिटीज दिल्या जातात ज्यामुळे तुम्हाला फी मध्ये कमी येते किंवा तुम्हाला ते पॉसिबल होऊ शकतं. कारण आपण रुरल एरियाचा विचार करून फार माफक दरामध्ये सर्व शिक्षणाच्या संधी आपल्या मुलांना उपलब्ध व्हाव्यात याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही सहजीवन शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता गाडी बदलण्याची वेळ आली आणि त्या कुठल्या गाडीत बसायचंय हे सांगण्याचं काम तुमचे शिक्षक म्हणजे आम्ही तुम्हाला करत आहोत. त्यातून तुम्हाला सिलेक्शन करायचंय की माझ्यासाठी बेस्ट काय असणार आहे. ओके.
तर आय थिंक सो तुम्हाला सर्वांना ही माहिती समजली असेल. यापुढच्या सेशनमध्येही आणखी काही माहिती घेऊन तुम्हाला अश्विनी मॅडम येतील. तर माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. तुम्हाला उत्तमोत्तम यश मिळो ही मी अपेक्षा करते आणि तुम्ही नक्कीच माझ्याकडे BMS डिपार्टमेंटला याल ही अपेक्षा व्यक्त करते. सो धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी अश्विनी शेठ, मेंटॉर डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स. फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचं सर्वांचं स्वागत करते ICS महाविद्यालयामध्ये. तर आतापर्यंत तुम्हाला माझे जे कलिग आहेत अक्षता मॅडम आणि भोसले मॅडम, तर यांनी तुम्हाला IT, BSc कॉम्प्युटर सायन्स आणि BMS तर या कोर्सबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की टेक्निकली आपण यामध्ये काय शिक्षण घेणार आहोत किंवा यामध्ये आपण पुढे जाऊन काय करू शकतो. तर याचबरोबर कॉलेज म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक इमेज असते, कॉलेज म्हणजे एन्जॉय. ओके, तर आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर स्टडी सोबतच सुद्धा एन्जॉय सुद्धा करता आलं पाहिजे. तर किंवा आपल्यामध्ये जे काही कलागुण आहेत तर त्यांना सुद्धा आपण पुढे आणलं पाहिजे. तर यासाठी सुद्धा आपण कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेत असतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आता तुम्हाला इथे दिसत असेल की इथे इन्फ्रास्ट्रक्चर, तर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही आता इथे येऊन स्वतः सर्वांनी बघितलेलं आहे. प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक लॅब किंवा जे काही जिमखाना वगैरे आहे हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे आणि ते सर्व फॅसिलिटीज तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर आता आपले जे काही स्टुडंट आहेत म्हणजे फर्स्ट BSc IT, BSc कम्प्युटर सायन्स, तर त्यामध्ये जे काही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे थर्ड इयरला तुम्हाला प्रोजेक्ट हे कंपल्सरी असतात. म्हणजे की जे तुम्ही कंपनीमध्ये गेल्यानंतर जे तुम्हाला काम करावं लागतं किंवा तुम्हाला तुमच्या चॉईसने तुम्ही जी काही कंपनी निवडता तर त्यामध्ये जाऊन जे काही काम करावं लागतं त्या बेसिसवरती तुम्हाला हे प्रोजेक्ट बनवायचे असतात. आणि तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हे जे काही प्रोजेक्ट तुम्हाला इथे दिसत आहेत तर हे स्वतः विद्यार्थ्यांनी म्हणजे टीचर्सच्या गायडन्स अंडर हे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्मार्ट डस्टबिन जे काही विद्यार्थ्यांनी व्हिजिट केलेलं आहे तर त्यांनी हे बघितले असतील, लाईव्ह प्रोजेक्ट तिथे ठेवलेले आहेत. स्मार्ट डस्टबिन असेल, ब्लँक स्टिक असेल, त्यानंतर इरिगेशन सिस्टीम असेल, वायरलेस नोटीस बोर्ड असेल, तर हे IoT प्रोजेक्ट हे स्टुडंट्सनी स्वतः डेव्हलप केलेले आहेत. देन आपल्याकडे जी मेन लायब्ररी आहे तर त्याचबरोबर आपल्याकडे डिपार्टमेंटल लायब्ररी सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये फक्त जी काही डिपार्टमेंटल लायब्ररी आहे त्यामध्ये तुम्हाला BSc IT, BSc कॉम्प्युटर सायन्स, BMS ची रिलेटेड जे काही बुक्स आहेत म्हणजे जे स्पेशली तुमच्या सिलेबस रिलेटेड आहेत तर त्याची सेपरेट लायब्ररी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. देन याचबरोबर तुमच्या जे काही ग्रॅज्युएशन आहे तर ते ग्रॅज्युएशन करत असताना ज्यांना पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट असेल, मिलिटरीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा समाजसेवा करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे NCC, NSS हे डिपार्टमेंट सुद्धा आहे की ज्यामध्ये तुम्ही एनरोल केल्यानंतर तुमचे जे काही हे आहे तुमची काय म्हणतो त्याला तुमचा जो इंटरेस्ट आहे तो तुम्ही तिथे दाखवू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये जाऊन काम करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला NSS, NCC डिपार्टमेंट आहे, स्पोर्ट डिपार्टमेंट आहे. नेक्स्ट त्या पद्धतीने जसं तुम्ही सांगितलं की NSS, NCC किंवा स्पोर्ट डिपार्टमेंट असेल, कल्चरल डिपार्टमेंट आहे तर त्यामधून तुम्ही तुमचे जे काही कलागुण आहेत ते दाखवू शकता. तुमच्याकडे संधी आहे की तुमच्याकडे जे काही कलागुण आहेत ते तुम्ही तिथे प्रेझेंट करू शकता. तर त्याचबरोबर स्टुडंटसाठी आपण एक मागील 2 वर्षांपासून जे काही नवीन प्रोग्राम इंट्रोड्यूस केलेला आहे तो म्हणजे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम. आता काय होतं की आपण खेडेगावामधून आलेली मुलं असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला शहरामध्ये जाऊन शिक्षण घेणं तेवढं पॉसिबल नसतं. तर अशा वेळेस काय होतं तर आपण एक मुलांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की आपलं जे SK सोमय्या कॉलेज आहे मुंबईमध्ये तर त्या कॉलेजमधून एक 30 विद्यार्थी 3 दिवसांसाठी आपल्या कॉलेजमध्ये येतात आणि ते तुमच्यासाठी आपल्या जे काही स्टुडंट्स आहेत तर त्यांच्या घरी जाऊन राहतात. म्हणजे त्यांना इकडचं कल्चर माहिती होतं आणि त्याच पद्धतीने आपल्या कॉलेजची जी काही 30 मुलं आहेत ते मुंबईच्या कॉलेजमध्ये जातात. म्हणजे तुम्हाला मुंबईचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते समजतं किंवा तिथली एज्युकेशन सिस्टीम काय आहे किंवा तिथं जर आपण पुढे फ्युचरमध्ये गेलो तर तिथे जाऊन कसं आपण मॅनेज केलं पाहिजे. तर हे या सर्व गोष्टी तुम्हाला या स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम या माध्यमातून शिकायला मिळतात.
त्यानंतर मी जसं सांगितलं की तुम्हाला कल्चरल ॲक्टिव्हिटीज इथे परफॉर्म करायला मिळतील, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, तुम्ही युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत जाऊ शकता. युनिव्हर्सिटी लेवलचे जे काही स्पोर्ट्स आहेत तुमच्याकडे, जर स्पोर्ट्समध्ये तुमच्याकडे गुण असतील तर ते तुम्ही इथे दाखवू शकता आणि तुम्ही मेडल्स वगैरे मिळवू शकता. तुम्हाला युनिव्हर्सिटी लेवलचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होत असतात. कल्चरलमध्ये तुम्ही डान्समध्ये एखाद्याला खूप इंटरेस्ट असेल, मेहंदी असेल, रांगोळी असेल किंवा फाईन आर्ट्स असतील, तर यामध्ये तुम्हाला जो काही तुमच्याकडे गुण आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीने जो युवा महोत्सव ठेवलेला असतो त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि तुमचे गुण, कलागुण तिथे प्रेझेंट करू शकता. ते याचबरोबर म्हणजे जे आपले काही अदर ॲक्टिव्हिटीज असतात तर त्यासोबत तुम्हाला टेक्निकल ॲक्टिव्हिटीज सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन केलं एवढं नाही, जर तुम्हाला बाहेर जे काही मुंबई पुण्यामध्ये कोर्सेस अवेलेबल असतात तर तेच कोर्सेस आपण तुम्हाला लिटल अमाऊंटमध्ये आपण काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. तर त्यामध्ये जे काही आता सध्या ॲड ऑन कोर्सेस म्हणजे जे एक्स्ट्रा कोर्सेस 3 मंथचे असतील किंवा 4 मंथचे असतील असे कोर्सेस सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. मग त्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असते की ॲडव्हान्स एक्सेल प्लस म्हणजे जे आर्ट्स कॉमर्समधून आलेले आहेत किंवा ज्यांनी MSc IT केलेलं नाही आहे, त्यांना बेसिक माहिती नाही आहे, तर अशा मुलांसाठी आपण हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे जे काही कोर्सेस आहेत ते देत असतो. किंवा जे काही BSc IT आणि BSc कम्प्युटर सायन्सचे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी आपण डेटा सायन्स असेल, सायबर फॉरेन्सिक्स, सायबर सेक्युरिटी असेल, हॅकिंग असेल, तर या टाईपचे जे काही कोर्सेस आहेत ते सुद्धा आपण मुलांना ऑफर करत असतो. देन रिझल्ट. सो जेव्हा तुम्ही ॲडमिशन करून येता तेव्हा मुलांकडे तेवढा कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे जरी आपल्याला 60% मार्क्स असतील तरी आम्ही 100% ॲश्युरिटी देऊ शकतो की जेव्हा तुम्ही इथून पास आउट व्हाल तेव्हा तुम्ही नक्कीच O ग्रेडने पास होऊन इथून जाल. तर आतापर्यंतचा जो काही आपला रिझल्ट आहे BSc IT, BSc कम्प्युटर सायन्स अँड BMSचा तो 100% आहे. हा जो काही रिझल्ट आहे तो लास्ट इयरचा रिझल्ट आहे. देन ऑनलाईन अटेंडन्स रेकॉर्ड. जेव्हा तुमचे लेक्चर्स होत असतात, डेली तुमचे जे काही लेक्चर्स होतील तर त्या प्रत्येक लेक्चर्सची अटेंडन्स घेतली जाते. बट इट इज टेकिंग ऑनलाईन मोड. त्यामध्ये मोबाईल थ्रू जे काही ॲप आहे तिथूनही प्रेझेंटी लावली जाते. प्रत्येक लेक्चरची तुमची प्रेझेंटी तिथे घेतली जाते. सो फिनान्शियल ॲस्पेक्ट्स. मगाशी तुम्हाला प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं की आपल्याकडे स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आहेत, फ्रीशिप्स आहेत की जे विद्यार्थी कॅटेगरीमधून आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशन कराल तेव्हा तुम्हाला फी स्ट्रक्चर दिल्यानंतर तुम्ही जे काही स्कॉलरशिप्स आहेत त्याच्यासाठी अप्लाय करू शकता, त्याच्यातून तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. प्लस यामध्ये आपण अजून एक फॅसिलिटी दिलेली आहे IT, CS आणि कम्प्युटर सायन्ससाठी की जर तुम्ही ॲडमिशन घेतलात तर त्यामध्ये आपण सगळे म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत ते गरीब म्हणजे शेतकरी कुटुंबामधून आलेले असतात तर त्यांना फी भरणं ॲट अ टाइमची काही फी भरणं ते आहे ती पॉसिबल होत नाही. तर अशा वेळेस आपण त्यांना इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी देतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना शिकता येईल, चांगलं एज्युकेशन घेता येईल आणि प्रोफेशनल फील्डमध्ये ते जाऊ शकतात की जेणेकरून त्यांना जॉब चांगला मिळू शकतो. So these are some achievements of the students in youth festival. Youth festival मध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे युवा महोत्सवमध्ये आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी जे काही नंबर्स मिळवलेले आहेत तर त्यांचे हे फोटोज आहेत. सो आपला एक स्टुडंट मगाशी मॅडमनी सांगितलं सिद्धांत मोहिते जो परेड परफॉर्म करून आलेला आहे. सो आफ्टर हे झाल्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. भोसले मॅमनी तुम्हाला सांगितलं की BMS झाल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जॉब्स अवेलेबल असू शकतात. तर असं हे नाही की फक्त BMS असेल तर ते IT फील्डमध्ये येऊ शकतात, असं होत नाही. तर IT, CS, BMS या सर्व विद्यार्थ्यांना या टाईपचे जॉब्स काय होतात तर अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जेवढे काही सब्जेक्ट शिकाल म्हणजे फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला सब्जेक्ट चेंज होतात आणि त्यामध्ये जेवढे काही सब्जेक्ट तुम्ही शिकाल तेवढ्या टाईपचे जॉब अवेलेबल असतात. असं नाही की मला प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर मला सेक्युरिटीमध्ये जाता येणार नाही, असं होते. तुम्हाला जो इंटरेस्ट आहे त्या टाईपचा जॉब तुम्हाला तिथे अवेलेबल होऊ मिळेल. फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, सॉफ्टवेअर टेस्टर असेल, वेब डिझायनर असेल, मोबाईल प्रोग्रामर असेल, त्यानंतर टेक्निकल सपोर्ट इंजिनियर असेल किंवा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर असेल, अशा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला
डिग्री घेतल्यानंतर अवेलेबल होतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की मला जॉब नाही करायचं तर तुम्ही पुढे जाऊन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता, की ज्यामध्ये तुम्ही MBA करू शकता, MCA करू शकता, MSc करू शकता. आपल्या संस्थेमध्ये तुम्हाला MSc MBA ह्या सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि त्याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट ऑल दिस डिपार्टमेंट IT, CS अँड BMS. थँक्यू मॅडम. मी उलगे सरांना धन्यवाद मॅडम. फक्त एकच ॲडिशन मी करू इच्छितो की जी इथं मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या इथं जे प्युअर सायन्स म्हणजे प्लेन सायन्समध्ये आपल्याकडं 3 विषयामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करता येईल. त्याच्यामध्ये बॉटनी आहे, झुलॉजी आहे आणि केमिस्ट्री आहे. आणि हे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पण आहे, प्रायव्हेटमध्ये पण जॉब आहे. ओके. आणि तुम्हाला समजा पदवी शिक्षण घेतल्यानंतर कोणाला जर वाटत असेल की मला आणखी पुढे शिकायचं आहे तर पदव्युत्तर जे शिक्षण आहे ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट म्हणतो, तर आपल्या ICS कॉलेजमध्ये MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे तुम्हाला तिथं ऑप्शन आहे. तर BSc केमिस्ट्री झाल्यानंतर जर ॲज अ करिअर किंवा भविष्यात एक जॉब म्हणून जर आपण विचार केला तर आपल्याला एक माहीत आहे की आपल्या जवळच लोटे MIDC आहे. आणि लोटे MIDC मध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खेड परिसरात आपण बघतो की वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या दिसतात तुम्हाला. विनाती ऑर्गॅनिक्स आहे, नेरोलॅक आहे, बरोबर आहे, एक्सेल आहे, SR ड्रग आहे, त्याच्यानंतर डाऊ केमिकल्स आहे. अशा वेगवेगळ्या फार्मास्युटिकल आणि केमिकल इंडस्ट्रीज आहेत. तर त्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही BSc झाल्यानंतर तुम्हाला तिथं जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात कंपनीमध्ये, जसं की क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर R&D आहे, त्याच्यानंतर प्रोडक्शन आहे. तर ह्या वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला ज्यांचं BSc केमिस्ट्री झालेलं आहे किंवा MSc केमिस्ट्री झालेलं आहे त्यांना तिथं जॉबची चांगली संधी आहे. त्यामुळं मी विद्यार्थ्यांना हे इथं आव्हान करू इच्छितो की तुम्ही तुमचं जे एक इथंच म्हणजे तुम्हाला तुमच्या एरियामध्येच खूप जॉबच्या संधी आहेत. जर तुम्ही BSc केमिस्ट्री किंवा ज्याचा इंटरेस्ट आहे केमिस्ट्री करण्याचा तर त्यांना ही चांगली एक जॉबची संधी आहे. आणि हे सोडून ज्याला आणखीन वाटते किंवा त्यांना खूप चांगलं करिअर करायला पाहिजे, R&D मध्ये जायला पाहिजे किंवा रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करायला पाहिजे, तर तुम्हाला इथं आपल्या इथं MSc करता येईल. आफ्टर MSc झाल्यानंतर तुम्ही जर नेट क्वालिफाय जर झाले आणि नेट क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला तिथं 2 ऑप्शन्स असतात. एक लेक्चरशिपचं ऑप्शन असते आणि दुसरं तुम्हाला फेलोशिप भेटते 5 वर्षासाठी. जवळपास त्याची अमाऊंट खूप चांगली असते, 40-50,000 पर मंथ अशी त्याची अमाऊंट असते तुम्हाला रिसर्च करण्यासाठी. मग चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही तिथं PhD करू शकता आणि परत एखाद्या कंपनीमध्ये R&D मध्ये जाऊ शकता किंवा वेगवेगळे जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत तिथं तुम्ही प्रोफेसर म्हणून जाऊ शकता किंवा दुसऱ्या कंट्रीजमध्ये तुम्ही तिथं रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करू शकता. तर एक चांगली संधी केमिस्ट्रीच्या माध्यमातून तुम्हाला इथं भविष्यामध्ये आहे. तर एवढं बोलून मी तुम्हाला तुमच्या पुढच्या एज्युकेशनसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. सायलेन्स प्लीज. म्हणून मी कांबळे सर, फुलके सर आणि आमचे कॉर्डिनेटर भोसले सर मला इथे थोडीशी बोलण्याची संधी दिली. मी अगोदर तुमचा धन्यवाद देतोय. मला माहिती आहे की तुमची कपॅसिटी संपत आलेली आहे आणि आता तुम्हाला घरी जायचं आता वेळ लागले आहे. एक विदिन 2-3 मिनिट्स मी फक्त कॉमर्समध्ये काय काय आहे किंवा कॉमर्समध्ये काही करता येईल तुम्हाला याच्याविषयी माहिती देईन. PPT आहे पण मी PPTच्या थ्रू जाणार नाही आहे. मॅडम फक्त PPT 1 बाय 1 एक काही सेकंदाने फक्त पुढे करत जा. कॉमर्समध्ये BCom हा प्लेन कोर्स आहे आणि BCom बरोबर अकाउंटन्सीमध्ये आपल्याला MCom सुद्धा करता येतं PGमध्ये. BComमध्ये आपण A आणि B डिव्हिजन अशा 2 डिव्हिजन आपल्याकडे आहेत आणि 120 आपली इंटेक कपॅसिटी आहे FY BComसाठी. SY साठी 2 बॅच आणि TY साठी पण 2 बॅच. आणि हायलायटिंग फीचर्स मला सांगायचे BComमध्ये तर CET कुठली आपल्याला BComसाठी द्यावी लागत नाही. प्लस बाहेरच्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला BCom करायचं झालं तर 15-20 हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट बाहेरच्या कॉलेजेसमध्ये घेतली जाते.
आपल्या कॉलेजेसमध्ये तेवढ्या अमाऊंटमध्ये 3 वर्ष तुमचं BCom होऊन जातं. आणि प्लेन BCom बरोबरच आपण इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. आपल्या महाविद्यालय आणि वेगवेगळी कॉलेजेस, मुंबईतली कॉलेजेस असतील किंवा कर्नाटकमधली कॉलेजेस असतील, यांच्यामध्ये आपण टायअप केलेलं आहे. तर त्यांच्या थ्रू आपण तिथे गेस्ट लेक्चर पण मुलांसाठी आपण तिथे अरेंज करतो आणि टीचर एक्सचेंज प्रोग्राम पण आपण त्या मुलांसाठी तिथे अरेंज करत असतो, जेणेकरून तुम्हाला मुंबई विद्यापीठाचे काही जे रेप्युटेड टीचर्स आहेत, तर जे एक्झाम सेटर असतात, पेपर सेटर असतात किंवा मॉडरेटर असतात, तर ती लोक पण त्यांच्या एक्सपिरियन्स बेसवरती तुमच्याशी कम्युनिकेट करतात आणि तुम्हाला त्यांच्याशी कम्युनिकेट करून तो विषय तुम्हाला व्यवस्थित समजून घेता येतो. तर तो टीचर एक्सचेंज प्रोग्राम पण आपला तिथे असतो. अपार्ट फ्रॉम BCom आपण वेगवेगळे कोर्सेस मुलांना तिथे देत असतो. त्याच्यामध्ये करिअर कट्टा म्हणून वेगळा कोर्स तिथे आहे. तो स्टेट गव्हर्नमेंटचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 365 रुपयांमध्ये 14 कोर्सेस तुम्हाला तिथे करता येतात. एकदम मिनिमम फी आहे आणि सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला पुढे करता येतात आणि त्या सर्टिफिकेटचा कोर्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या CV मध्ये ॲडिशन म्हणून होतो आणि तुम्हाला BCom बरोबरच ते कोर्सची तुम्हाला चांगली एक उपयोग तुमच्या एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने होतो. आणि BCom बरोबरच तुम्हाला जर करिअर आपण म्हणायचं असेल तर आपल्याला BComच्या नंतर तुम्हाला MBA सुद्धा करता येतं. त्याचबरोबर तुम्हाला CA कोणाला करायचं असेल तर CA करता येतं, CS करता येतं किंवा CFA करता येतं, CMA करता येतं आणि हे BCom बरोबर पण करता येतं किंवा BCom झाल्यानंतर पण करता येतं. कारण 2 ज्या स्टेज असतात, फाउंडेशन आणि इंटरमिजिएटच्या, त्या स्टेज तुम्हाला BCom करता पूर्ण करता येतात आणि त्यांचे आर्टिकलशिप वगैरे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिग्री कंप्लिशन नंतर तुम्हाला फायनल स्टेज कंप्लीट करता येते. हे जर तुम्ही BCom बरोबर कोर्स केलेस, म्हणजे MBA असेल किंवा BCom CA असेल किंवा BCom CS CMA असेल, तर तुमचा CV मध्ये एक चांगला मोठा फरक पडतो आणि चांगल्या कंपन्यांमध्ये तुम्हाला तिथे ॲब्सॉर्प्शन मिळतं. आपली बरीच मुलं BCom ग्रॅज्युएट होऊन किंवा BCom नंतर CA CS किंवा CMA करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जॉब तिथे अवेलेबल झालेले आहेत. म्हणजे इव्हन आपल्या खेडमध्ये सुद्धा आपले माजी विद्यार्थी बऱ्याच गोष्टी इथे करत असतात. त्याच्यामध्ये काही टॅक्स कन्सल्टन्सी करत असतात किंवा काही लोक हे म्युच्युअल फंड किंवा फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून पण काम करतात किंवा ॲडवायझर म्हणून पण काम करतात आणि बाहेरच्या मुंबई पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच कंपन्यांमध्ये आपली मुलं तिथे काम करत असतात. BCom जे डिग्री होल्डर्स आहेत ते. त्याचबरोबर तिथे ॲब्रॉडमध्ये पण बऱ्याच एअरलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये कतर एअरलाईन्स असेल किंवा सौदी एअरलाईन्स असेल, तर त्या एअरलाईन्समध्ये पण आपले विद्यार्थी तिथे काम करत असतात. त्यामुळे BCom डिग्री कंप्लिशन नंतर सुद्धा बरंच एक वास्ट करिअर आहे. तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून किंवा इन्व्हेस्टमेंट अनालिसिस म्हणून किंवा अकाउंटंट म्हणून किंवा अकाउंट मॅनेजर म्हणून किंवा सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून असे वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला BCom डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तिथे करता येतात. तर मी सर्वांना इथे, म्हणजे जे BCom आता 11वी 12वीला आहे, तर सर्वांना इथे मी इथे आवाहन करेन की तुम्ही ICSच्या BComला प्रवेश द्या. तुमचं करिअर तुम्हाला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येईल आणि तुमच्या जॉबच्या किंवा एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अवेलेबल होत असतील. मला इथे पुन्हा एकदा ऑर्गनायझरनी बोलण्याची संधी दिली आणि त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. मी कारंडे मॅडमला विनंती. तसं आपण शाखा निवडताना सगळ्यात शेवटची निवडणारी शाखा म्हणून त्याला शाखेकडे पाहतो. मी सुरुवात इथून करेन की कांबळे सरांनी जे उदाहरण सांगितलं तिथून सुरुवात करतो. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुमची 10वी झाली, आता सगळेजण 12वीला आहात. सायलेन्स प्लीज. 11वीला निवडताना तुम्ही पर्सेंटेजनुसार निवडलं, बरोबर आहे. म्हणजे करिअर निवडतानाच मुळात आपण पर्सेंटेजपासून सुरुवात करतो. आपली आवड काय आहे, आपल्याला येतं काय, त्याच्याकडे आपला फारसा कल नसतो. मग अशी सरांनी म्हणलं की मित्र इकडे गेला, मैत्रिणीने इकडे ॲडमिशन घेतले म्हणून मी त्या फॅकल्टीला घेतले. जे पर्सेंटेजमध्ये आपण जर काउंट करायचं गेलं तर 90% अबोव जे आहेत ते सगळे सायन्सला घेतलेत, बरोबर आहे. जनरली जर बघायला गेलं तर त्याच्यानंतर जे मिडियम आहेत ते सगळे कॉमर्सला आहेत आणि जे सगळे राहिलेले आहेत ते सगळेजण आर्ट्सला जास्त. बऱ्याच ठिकाणी सगळा असाच ट्रेंड दिसतो. मगाशी कांबळे सरांनी जे उदाहरण दिलं की जे 3 मित्रांचं उदाहरण दिलं होतं त्याच्यातला सगळ्यात लो क्वालिटीचा किंवा जो सामान्य विद्यार्थी होता KP उन्नीकृष्णन त्यांचं नाव सांगितलं की जे देशाचे पुढे भविष्यामध्ये रेल्वे मंत्री बनले होते, त्यांच्या अंडर जे काम करत होते, जे देशाचे रेल्वे सचिव होते TN शेषन, आणि जे सगळ्यात क्लासमधले टॉपचे जे होते की जे होते E श्रीधरन. आता यांच्यापैकी जर आपण फॅकल्टी वाईज जर विचार केला तर जे सगळ्यात नंतर टॉपला आलेले जे होते
के.पी. उन्नीकृष्णन त्यांची शाखा होती कला शाखा, आर्ट्स ब्रांचचे ते विद्यार्थी होते. टी.एन. शेषन जे होते ते सायन्स ब्रांचचे होते आणि जे टॉपर होते ते होते राधाकृष्ण ई. श्रीधरन, की जे इंजिनिअरिंग फॅकल्टीचे विद्यार्थी होते. आता याच्यामध्ये मला कुठल्याही तुम्हाला विद्यार्थ्यांना फॅकल्टी वाईज तसं सांगायचं नाही, परंतु आपल्या महाविद्यालयामध्ये कला शाखेमध्ये टोटल 6 विषय आहेत. त्याच्यापैकी 3 विषय जे आहेत ते भाषा विषयाचे आहेत. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे 3 विषय आहेत. आणि त्याच्यासोबतच इतर जे विषय आहेत त्याच्यामध्ये भूगोल, अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयांचा समावेश आहे. याच्यामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी. त्याच्यामध्ये भूगोलामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर भूगोल हा विषय तुमच्या या आपल्या महाविद्यालयामध्ये 3 फॅकल्टीला आहे. म्हणजे कला शाखा, विज्ञान शाखा आणि आर्ट शाखा या 3 फॅकल्टीला अटॅच असणारा हा विषय आहे. इंटरडिसिप्लिनरी मध्ये येतो. माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन जे झालेलं, म्हणजे माझी जर हिस्ट्री सांगायचं झालं तर माझं 12वी झालं सायन्स ब्रांचमधून, ग्रॅज्युएशन झालं कला शाखेतून, नंतर लॉमध्ये झालं. म्हणजे अशा 3 फॅकल्टीला अटॅच असणारा हा विषय आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थ विभागामध्ये जे काही महत्त्वाचे कर्मचारी निवडले जातात त्यांच्यासाठी बॅकग्राऊंडला जे लागतो, जो विषय लागतो त्याच्यामध्ये अर्थशास्त्र हा मुख्य विषय आहे. त्याचबरोबर पुरातत्व खात्यामध्ये ज्या काही भरती केल्या जातात त्याच्यामध्ये इतिहास हा विषय असणं अनिवार्य आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आर्ट शाखेमध्ये अनेक विषयांना तुम्हाला वाव मिळवून दिला जाऊ शकतो. आपण सर्वजण कोकणातले आहोत आणि आपल्या कोकणामध्ये पर्यटनासाठी अनेक मोठ्या संधी आहेत, अनेक करिअरच्या संधी आहेत. तर त्या सगळ्या करिअरच्या संधी भूगोलमधल्या पर्यटन भूगोलामधून तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलप केल्या जाऊ शकतात. याच्यामध्ये डिप्लोमा आहेत, सर्टिफिकेट्स आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा कोर्सेस असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर इंग्लिश हा जो विषय आहे आपल्याला माहिती आहे की आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स किंवा इतर कुठलीही स्ट्रीम असेल तरी त्याच्यासाठी इंग्लिश येणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. म्हणजे इंग्लिशला आपण माहिती की वर्ल्ड लँग्वेज असं होतो, त्याच्यामुळं ती भाषा येणं, त्याचबरोबर त्या भाषेमध्ये असणारी जी काही वैविध्यपूर्ण माहिती आहे ती सुद्धा येणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे आपल्या महाविद्यालयामधल्या कला शाखेमध्ये दिलं जातं. शेवटी एवढंच सांगतो की तुम्ही जी पण शाखा निवडाल, आता आम्ही प्रत्येक शाखेच्या प्राध्यापकांनी या ठिकाणी तुमच्या समोर सादरीकरण केलेलं आहे, माहिती सांगितलेली आहे, त्याच्यामधल्या ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. परंतु हे सगळं निवडत असताना तुमची आवड कशामध्ये आहे, तुम्हाला काय येतं हे सगळ्यात पहिल्यांदा बघा, ओळखा. असं म्हणू नका की मला जरी एखाद्याला समजा सिंगिंग येत असेल, डान्स येत असेल किंवा एखाद्याला डायलॉग चांगले येत असतील, नाटकामध्ये त्याचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही ती सुद्धा शाखा निवडू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा करिअर तुमचं बनवू शकता. तर तुम्हा सगळ्यांना पुढच्या येणाऱ्या तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅलो, एक मिनिट. मी नागे मॅडमला विनंती करते आभार प्रदर्शनाला. तसेच कदम मॅडमला विनंती करतो की त्यांनी विपुल सरांना पुष्पगुच्छ द्यावं. कदम मॅडम. सायलेन्स प्लीज. वरती जाऊ. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुम्हाला माहिती देण्यात आली. यामध्ये मिसेस अक्षता मॅम, मिसेस भोसले मॅम, मिसेस अश्विनी मॅम ITCS BMS डिपार्टमेंट, डॉक्टर घुमरे सर केमिस्ट्री डिपार्टमेंट, मिस्टर केळकर सर कॉमर्स डिपार्टमेंट, मिस्टर गायकवाड सर आर्ट्स डिपार्टमेंट यांचे मनापासून आभार. धन्यवाद.